तर चला मित्रांनो, प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर समजा आईचा रथ आहे आणि रथाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर वाडकर कुटुंब परिवार आज आईच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। तर आईच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व भाविक उपस्थित आज राहतात। आज रथ असल्यामुळे सर्व श्रीवर्धनमध्ये रथाची मिरवणूक काढून सोहळा या ठिकाणी समजाई देवीचा या ठिकाणी पार पडत असतात वर्षानुवर्ष। तर आता आईच्या दर्शनासाठी आम्ही निघालेले आहेत। आमचा प्रवास चालू आहे, तो तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून हे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला आता दर्शन घेऊया। तर चला, वाहनांची पण गर्दी चालू झालेली आहे। तर सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। वर्षानुवर्ष या ठिकाणी दर्शन आईचं घेत असतात। तर आपण चौकात आलेले आहेत। तर चौकामधला हा चित्र आहे। नहीं ये गाड़ी चला, आईच्या स्वागतासाठी सर्वांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत या ठिकाणी बघा। छोट्या मोठ्या रांगोळ्या या ठिकाणी मस्तपैकी काढलेल्या आहेत। चला मित्रांनो, आईच्या स्वागतासाठी तर रांगोळी काढलेली आहे मोठी। फुलाची रांगोळी बापकरांच्या समोर फुलांची रांगे गणिया काम चालू आहे। चला, आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि सर्व दर्शन घेऊन काही लोक येत आहेत। तर आईचे वाजप आहेत, ढोल आहेत। ह्या ढोलच्या वाजपात आईचा मिरवणूक होत असतं। तर हे सर्व तरुण कंपनी आहेत। तर आईच्या स्वागतासाठी रांगोळ्या प्रत्येक घरांच्या समोर या ठिकाणी रांगोळ्या सादर केलेल्या आहेत। तर चला, आईच्या दर्शनासाठी आपण आलेले आहेत। तर सर्व भाविक उपस्थित राहून आईचा भजन करीत या ठिकाणी मिरवणूक काढीत सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व भाविक उपस्थित राहून दरवर्षी सोहळा ह्या ठिकाणी आईचा या ठिकाणी पार पाडत असतात। तर आईचा हा रथ आहे आणि सर्व भाविक तिथं आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले दर्शन घेण्यासाठी। तर सर्व वाडकर कुटुंबाचा परिवार या ठिकाणी उपस्थित राहून हा एक आईचा सोहळा या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी पार पाडत असतात। तर सर्व इथं हजर आहेत। आईच्या दर्शनासाठी सर्व भाविक